काळांच्या नेतृत्वाखाली खेळणारा तो संघ आहे. नितीन काळन खेळणार नाहीयेत. तर चला लगेच नवपाडा संघ रुपेश चेंडू चेक करा. आजच्या दिवसातील अंतिम सामना. नितीन खूप चांगले सामने झाले आजच्या दिवसात. बिपिन खऱ्या अर्थाने पंचांना देवा तेवढे धन्यवाद कमी आहे. कोणत्याही प्रकारचा आपण त्यांच्याकडून डिसिजन खूप चांगले आले. आणि खेळाडूंना देखील धन्यवाद देऊ. नितीन वेळेवर आले खेळाडू. जरी 10:30ला सामना सुरू झाला होता पहिला, पण आता आपण बघितले तर 4:11 झाल्यात. यश चला लवकर मैदानात. सुरेंद्र चला जरा लवकर. इथून बक्षीस पात्र फेरी सुरू झाली आता. भपेश दळवीने काय गोलंदाजी केली आज. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली बिपिन. भावेश दळवी दात्युली एक्सप्रेस या नावाने देखील या खेळाडूला ओळखलं जातं. खूप चांगला खेळ केला आज. पैसा आजच्या दिवसातील शेवटचा सामना बक्षीस पात्र फेरी इथून बिपिन सुरू झाली आहे. इथून जो संघ जिंकेल त्याला उद्या इथे खेळ येवं लागणार आहे. 4 वाजता सेमीफायनल नितीन खेळावी लागणार त्याला. गोलंदाजी मार्कवर आपण बघितले तर यावेळेला भावेश. गेम प्ले. स्ट्रायकेला फलंदाज यश चौधरीला आपण पाहू शकता. स्ट्राईक नो स्ट्राईकला सुरेंद्र. भावेश दळवी गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करत होता. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस केलाय बिपिन पहिल्या चेंडूवरती. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने मॅच कौतुक करेल विशाल मणवीचं. किती चांगल्या प्रकारचं आपण कॅप्टनशिप केली आज. अक्षय असतील, आपण जयेश असतील, निवृत्ती असतील, सर्वांचा त्यांना सहभाग लाभलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला भावेश दळवी वेटम ओव्हरकडे मारा करतो. स्ट्रायकला यश चौधरीला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला फटका फसला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षण नाहीये. मिड ऑफचं क्षेत्ररक्षण जातं. अक्षय एक धाव इथे कंप्लीट केली जाते. खातं उघडलं जाते. आपण पाहू शकता यावेळेला नौपाडा संघाचं आणि खातं उघडलं जातं. आपण यशचं. साकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सुरेंद्र. पिंट्या जोशी थोडासा दुखापतग्रस्त आहे. भवेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर P1 मधलं षटक हतळतोय. 4 षटकांचा सामना बक्षीस पात्र फेरीतला सामना. भवेशने आता ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, थर्डमॅन पॉइंटला क्षेत्ररक्षण, एक कव्हर्स मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. चेंडू सुरेख गोलंदाजी प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. इम्प्रेस केलंय आज. आपण पहिले तर कुठल्याच पण चेंडूला सरळ काढतो. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी बिपिन बघायला मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी. दिशा आणि टप्प्यावरती भरपूर नियंत्रण आहे भावेश दळवीचं. दात्युली एक्सप्रेस या नावाने देखील त्याला संबोधलं जातं. काय वेग आहे, प्रचंड वेग. पुणे भावेश गोलंदाजी मार्कवर P1 मधलं षटक. स्ट्राईक केलेला फलंदाज सुरेंद्र संघर्ष करताना दिसतोय थोडासा. हा चेंडू खूप जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली. आणि बिपिन लाईन बघा. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतो आणि तिथून मात्र सरळ चेंडूला काढतोय. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 सामन्यात फक्त 3 धावांपेक्षा जास्त धावा दिल्या नाही. आता चेंडू फेकलेत. बिपिन आम्हाला सांगतायत 4 चेंडू फेकलेत. जबरदस्त गोलंदाजी. काय परफॉर्मन्स दिला या गोलंदाजाने. 100% कमिटमेंट काय असतं हे दाखवून दिलंय. भावेश दळवी पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. हा चेंडू यावेळेला पायचीचा अपील झालाय. एक धाव इथे मिळते. एकली धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 बॉल करते. आपण पाहू शकता यावेळेला 2 धावा. काय गोलंदाजी जबरदस्त. भन्नाट वेग. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली जाते. जर बिपिन इथे बॅट नसती तर कदाचित फलंदाजाच्या मनात धडकी भरली असती. साकेला फलंदाज यशला आपण पाहू शकता. यश चौधरी आता पायचा कशावर बॅटिंग करतोय. चेंडू बाकी अजून आपण पाहिले तर एक चेंडू बाकी आहे. 2 धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी भावेश दळवीच्या माध्यमातून. विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीप मध्ये आहे. जयेशला आपण पाहू शकता.
भावेश गोलंदाजी मार्कवर टाकला यश. चेंडू खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. जर भावेशची गोलंदाजी आवडते टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये नितीन. तिसरा सामना खेळतोय, 3 पेक्षा आपण बोलले तर जास्त धावा देत नाहीये. आता मात्र 3 पेक्षा कमी दिल्यात बिपिन, 2च धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी, काय सुरुवात करून दिली आपल्या संघाला. स्वप्नमय सुरुवात करून दिली. फक्त 4 षटकामध्ये 9 धावा दिल्यात आणि बिपिन संघात मला गडी बाद केले तब्बल 4 गडी बाद केलेत. जर भावेशचा स्पेल आवडला असेल या स्पर्धेतील तर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला मनोज येतोय बघा. आपण म्हणले तर आपल्या समोरच्या कक्षांकडून भावेश गोलंदाजी करतोय आणि नंतर मात्र आपण ते देसाईगाव एंडकडून मनोज गोलंदाजी करतोय. आता पॉवर प्ले संपलाय. साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात केलं जाते. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंटला एक डीप पॉईंटला आपण होते. 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण तैनात केलंय. एक्स्ट्रा कव्हरला भावेश दळवीला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण मनोज गोलंदाजी मार्कवर टाकला सुरेंद्र. चेंडू जबरदस्त फटका बघायला मिळालाय. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका खेळला यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला यावेळेला. चांगलं नीतीनं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. अशाच प्रकारे तुम्हाला कमिटमेंट द्यावं लागणार आहे बिपिन. धावसंख्या 10 फलकरते आपण पाहू शकता यावेळेला. 4 धावा आपण पाहू शकता. इनसाइड आउटचं फटका आपल्याला बघायला मिळालाय. असे दुर्मिळ फटके आहेत बिपिन, ते लवकर आपण खेळता आपण पहिले फलंदाज खेळत नाहीयेत. पिंट्या जोशी सातत्याने खेळत असतो अशा प्रकारे फटके. केतन म्हात्रे स्विच करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. सात्विक काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. आपल्या संघासाठी धावा वाचवतो यावेळेला सात्विक. संख्या 5 बिपिन. इथून मित्र म्हणेल कमीत कमी 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. सात्विक हा देखील अंडर 21चा खेळाडू आहे. भावेश, सात्विक, विनीत संघामध्ये नाहीये. मनोज गोलंदाजी मार्कवर टाकला यश. चेंडू फटका फसला यावेळेला. पाहायचं कॉटन बोल्ड होतोय का. मनोज जातोय, स्वतः जातो आणि खूप चांगला झेल विसरतो यावेळेला हातामध्ये. आणि फलंदाज बाद यश चौधरी बॅक टू पॅव्हिलियन. बबलू कोळेगाव यांच्याकडून देखील आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अमित पाटील घेसर तसेच आपण आता विशाल मात्रे देसाई यांच्याकडून देखील आम्हाला पाण्याची व्यवस्था आपण तर पुरवण्यात आलेली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. कारण पाणी म्हणजे आपण तर आपल्यासाठी फार महत्त्वाचा घटक आहे. जल आहे तो कल आहे बिपिन. पाणी नसेल तर खायचं होणार नाहीये. एक वेळेला तुम्ही अन्न न खाल्ला तरी चालेल प्रथमेश, पण तुम्हाला पाणी पाहिजे. मनोज चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा अप्रतिम देखना नजारा बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत फीड येईल. पुन्हा एकदा जबरदस्त फेक येते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला. 7 धावा. विपिन माणूस 2 वेळा लवकर पाणी मागतो. नंतर मी सांगेलच नाही नितीन, आपण बघितलं पाण्याची फक्त मागणी कधी कधी होते ती. तर संख्या 7 धावा आपण पाहू शकता. मनोज गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साइडला स्वीप केला यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अनिकेत नितीन बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. 8 धावा. नितीन खानचा संघ देखील उद्या खेळणार आहे. तर उद्या आम्ही आपण बोलले तर आम्हाला देखील कोणी येथे स्पर्धा आहे. पुन्हा एकदा आपली भेट 27 तारखेला होईलच. नवीन फलंदाज येतो आपण बोलले तर यावेळेला रुपेशला आपण पाहू शकता. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात आपण पाहू शकता. मनोज गोलंदाजी मार्कवर. बक्षीस पात्र फेरीतील आपला सामना पाहतोय आपण. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. ऑन साइडला फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय.
2 धावा इथे कंप्लीट केले जातात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं जनमन दातिवली संघाच्या माध्यमातून. षटक संपते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण बिपिन पाहू शकता. यावेळेला दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 2 षटक संपल्यात नितीन. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथमेश देखील आमच्या समालोचक नितीन कांशी बातचीत करत आहेत. काहीतरी 10 धावा धावफलकात. बघा पाण्याची मागणी केली जाते. बॉक्स मध्ये आपण पाणी ठेवायचं आहे. ड्रिंक बॉक्स मध्ये पाणी नाहीये. चला जरा लवकर जा. प्रथम बॅटिंग करताना नवापाडा संघ 10 धावा धावफलकात उभारले आहेत. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितीन इथून या 12 चेंडूमध्ये पाहिजे तर कशा प्रकारचे बॅटिंग केली जाते सुरेंद्र आणि आपण रुपेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपण पाहू शकता देवेंद्र येतोय. एक हॅट्रिक आणि एक मिडन षटक फेकलं या स्पर्धेमध्ये. नितीन ग्रामीण मध्ये जर आपण बघितलं तर भरपूर रेकॉर्ड होतात. आदेश शेलरच्या नावाने देखील वन डे फिनिशमध्ये 3 सामन्यामध्ये लगातार 3 वेळा 50 धावा कुठल्या होत्या. आदेश शेलार माताडी संघाचा खेळाडू. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा यांकडून स्ट्रायकरला फलंदाज सुरेंद्र. चेंडू यावेळेला बॅकपुढे जाऊन कट करायचा होता. डायरेक्ट हिटची संधी होती यावेळेला. दोन धावा इथे आपण बोलले तर पूर्ण केले तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. नितीन बघा 2 वेळा प्रयत्न केले, दोन्ही वेळा त्यांना चेंडू लागत नाहीये. अक्षय सांगतो की घाई करायची नाहीये. अक्षयला माहिती आहे इथून धावा फार महत्वाच्या आहेत. ज्या धावा येतील त्या आपल्या टार्गेट म्हणून कराव्या लागतील. देवेंद्र पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा 30 षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सुरेंद्रला आपण पाहू शकता. पाहिजे सुरेंद्र कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. सुरेंद्र लोखंडेला आपण पाहू शकता. देवेंद्र सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जनमन दातिवली संघाच्या माध्यमातून आज खूप चांगली कामगिरी केली या संघाने. गोलंदाजी असो, नितीन बॅटिंग असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मॅट मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. जबरदस्त कामगिरी. सांघिक कामगिरी का असते दाखवून दिले. देवेंद्र थोडंसं आपण थकाना महसूस करत आहेत. देवेंद्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुरेंद्रला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला लाईन पावी लागणारे पंच वाईड चुकून करतायत. अव्वल धावेने भर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा आपण पाहू शकता.
थोडंसं नितीन हॅलो. हॅलो 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 हॅलो. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर. केला फलंदाज सुरेंद्रला आपण पाहू शकता. 13 धावा धावफल गती लागलेत. आयटम ओव्हर मारा करतोय. शपलून ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. सूर्य क्षेत्ररक्षण होतं बघा. चेंडूवरती झेप घेतली यावेळेला. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करेल. झेलपर्यंत पोहोचत नव्हता बिपिन यावेळेला. शरीराचा आपण पूर्णपणे शरीर जमिनीवर यावेळेला झुकून दिलं. +6. 7-21. नाही त्याच्या हे दुखतंय म्हणून त्यासाठी चाललंय त्याचं. नाही 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 छाती दुखते त्यासाठी चाललंय त्याचं. छाती दुखते. कोणची हां वो बॉलर ना. चल बाहर है मारो माइक दे. हॅलो. नहीं लेकिन अपने को ही बोलना. हेलो हेलो हेलो. अरे बाहर ले लो. बाहर बोलो ना. त्या पोराच्या देवेंद्रच्या. ये मग त्याला बोलो बाहेर. हेलो चिक. हेलो चिक. गोलंदाज यावेळेला आपण पाहिले तर अनिकेत येतोय. पण वाईडीची खूण करतायत. फ्रीट कंटिन्यू असतात. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. अनिकेत चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. खरं थोडंसं आपण इथं दुखापतग्रस्त आहे यावेळेला देवेंद्र जर आपली तब्येत ठीक नसेल तर आपण थोडंसं आराम देखील फरमावू शकता. अनिकेत अच्छा. हॅलो. 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळतं. तसं धावा करते आपण पाहू शकता. 24 धावा. नक्कीच फायटिंग स्कोर जर झाला इथून तर चांगली गोलंदाजी आहे नवराज संघाकडे. 24 धावा तर धावफल कधी लागल्यात नितीन. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. राऊंड कडे मारा टाकला रुपेश म्हात्रे लवकर फलंदाज. पंचनऊची खूण करत आहेत. फ्रीडचा चेंडू असणारे यावेळेला भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. देवेंद्रच्या गोलंदाजी देखील एक आपण इतर फ्रीड आलं होतं. आता अनिकेतच्या गोलंदाजीत फ्रीड येतोय. आपण तर कमरेच्या वरून चेंडू फेकले गेले. फ्रीड असणारे
हा चेंडू यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू लॉंग ऑन लॉगच्या मधून जातो सीमारेषा पार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा येत आहेत त्या तिसऱ्या षटकात. 2 षटकात धावा आल्या नव्हत्या. कुठेतरी गोलंदाजी आपण थोडंसं देवेंद्र दुखापतग्रस्त महसूस करत, त्यामुळे गोलंदाजीला अनिकेतला बोलवलं आणि तिथून आक्रमणाला सुरुवात केली. 31 धावा धाव फलकातील लागल्यात. चेंडू बाकी आहे. बिपिन आम्हाला सांगतात की अजूनही एक चेंडू बाकी आहे, म्हणजे अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू यावेळेला पंच वाईड चुकवून करतायत. धावा धावा आणि धावा येतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात येत आहेत. नितीन धावा बॅटच्या स्वरूपात धावा येत आहेत. धावसंख्या 32 धावा या षटकात. आतापर्यंत 10 चेंडू फेकले गेलेले आहेत. मोठं षटक फेकावं लागतं यावेळेला अनिकेत गोलंदाजी मार्कवर. राऊंड तिकडे मार्क सगळ्या रुपेश. चेंडू पाचीचा अपील होतो. यावेळेला एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडू वेगाने चाललाय. आपण म्हणले तर ताडमांच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने यावेळेला वेगाने चेंडू निघून गेला आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 36 या षटकात धावा आल्यात. नितीन भरपूर धावा आल्यात. 26 धावा आल्यात. धावा होत्या फक्त 10. 26 धावा आल्या आणि धावा झाल्या धाव फलकात आपण बघले तर 36 धावा झाल्यात. फाइंडिंगला बघा किती चेंडू वेगाने गेला होता बिपिन. 26 धावा 3 षटकामध्ये आपण बघले तर धावा आल्या 36. यावेळेला जबरदस्त आपण इथं कमबॅक केले नौपाडा संघाने. छत्तीस धावा झाल्या धाव फलकावरती. बक्षीस पात्र फेरी आहे. इथून जो संघ जिंक केलं तर कमी कमी एक ट्रॉफीचा हकदार ठरणार आहे. रोख रक्कम देखील त्याला मिळणार आहे. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतो. यावेळेला अक्षय येतोय. या षटकात 26 धावा आणि 3 विचार देखील नसेल केला की 26 धावा येतील. साकेला फलंदाज सुरेंद्रला आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतो. बक्षीस पात्र फेरीतील अंतिम सामना आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला अक्षय त्यांना विशाल काहीतरी बातचीत करतो. यावेळेला देवेंद्र थोडंसं आपण म्हणले तर दुखापतग्रस्त आहे. थोडंसं दुखापत जाणवते त्याला. नक्कीच आपण सूचना केल्या आहेत यावेळेला. विपिन खेळाडूंनी लक्ष द्या. 36 धावा धाव फलकावरती लागले आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर. चेंडू चेंजअप बेस बघायला मिळाला. यावेळेला फलंदाज बाद होतोय. विकेट सॅक्रिफाईड केली जाते यावेळेला सुरेंद्रच्या माध्यमातून. धावसंख्या 36 धावा आपण पाहू शकतो. 5 चेंडूचा खेळ बाकी आता पाहायचंय. रुपेश महात्रे या 5 चेंडूमध्ये किती धावा करतोय. नवीन फलंदाज कोणी तर नौपाडा संघाच्या माध्यमातून हेमंत येतोय. हेमंत देखील थोडंसं दुखापतग्रस्त आहे. भरपूर खेळाडूंना बिपिन इजा झाल्या आहेत. मी तर म्हणेल पहिला आपण दुखापतीवर मात करा आणि नंतर फिट होऊन आपल्या संघासाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा. कारण का आपल्या गावासाठी आणि आपल्या फिटनेससाठी आपण पूर्णपणे झगडत राहाल तर नंतर मात्र आपल्याला क्रिकेट खेळता येणार नाहीये. आपल्या फिटनेसपेक्षा जास्त महत्त्वाचा सामना नाहीये बिपिन. अजूनही चेंडू बाकी त्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर. साईड घेतली आता रुपेश मात्रेनी. दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. आक्रमण करावा लागणार आहे आता इथून. 26 धावा आल्या आहेत. त्या दातुली संघाने विसरून आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्राईकला रुपेश. चेंडू यावेळेला उंच गेलाय. फटका फसला यावेळेला. लांबी मात्र प्राप्त होत नाही. मनोज चूक करत नाही. फलंदाज बाद. सलग 2 चेंडू होती. 2 गडी बाद होत आहेत. रुपेश बॅक टू पवेलियन.
अभिषेक नो स्ट्राईकला आहे. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक करून दिलं. 26 धावा गेल्यानंतर आपण त्या थोडंसं आपण तर विचार आता करत नाही, आता काय करायचं ते 6 चेंडूमध्ये आपल्याला चांगलं कमबॅक करून द्यायचंय. अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. हेमंत चेंडू ह्या वेळेला आपण तर कर्मचारी चेंडू जातोय लॉंग ऑन ला लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू फिडवली ते एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला 37 धावा. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आता बिपिन. चेंडू बाकी अजूनही आपण जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकेरला फलंदाज आला यावेळेला आपण अभिषेक आलाय. अभिषेक पाहिजे कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय. 3 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अक्षयचं कौतुक करेल, जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत, चांगली गोलंदाजी करतोय. दबाव होतो त्याच्यावरती. हा चेंडू ऑन साइडला चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. भावे चूक करत नाही मिड विकेटला. फलंदाज बाद. जय येतोय. नितीन 26 धावा गेल्या होत्या या आधीच्या षटकामध्ये, पण त्या कुठेतरी आपण विसरून चांगली गोलंदाजी करतोय अक्षय म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. धावफल कधी 37 धावा. जबरदस्त कमबॅक. हेमंत स्ट्रायकेनला पाहिजे आता 2 चेंडूमध्ये किती धावा कुठतोय अक्षय. हा चेंडू यावेळेला बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडासा चेंडू पण वळण घेतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 39 धावा. अंतिम चेंडू आता बाकी आहे. जबरदस्त कमबॅक बघायला मिळालंय. कारण बिपिन 26 धावा गेल्यानंतर येणारा गोलंदाजीवर भरपूर दबाव होता, पण अक्षयने मात्र तो दबाव बाजूला ठेवून चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत धावा दिलेत फक्त आणि फक्त 3 धावा दिलेत. हा चेंडू यावेळेला ऑनसाइडला खेळत होता. फलंदाज बाद आणि धावसंख्या धाव फलकाची फक्त आणि फक्त नवापाडा संघ प्रथम बॅटिंग करताना 39 धावा केल्यात. गडी बाजूला तब्बल आम्हाला बिपिन माहिती देत आहेत. 5 गडी बाद 39 धावांचं लक्ष्य जनमान दातेली संघासमोर पाहिजे. जनमान दातेली संघ दावा करतो की नवापाडा संघ त्यांना रोखतो. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद.
तर पहिल्या सत्रात नवपाडा संघाने 5 गडी बाद 39 धावा केल्या आणि दातिवली संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 40चं टार्गेट आहे. म्हणजे 10.00च्या सरासरीने आता धावा करायच्या त्या मॅच मध्ये. मंडप डेकोरेशन प्रकाश पाटील यांचंही कौतुक करेल. त्यांनाही प्रचंड मेहनत या डेकोरेशन व्यासपीठासाठी स्टँड असतील, बॅनर्स असतील, स्क्रीन बनवण्यासाठी आपण पाहिलं तर खूप कमी वेळ त्यांच्याकडे होता, कारण की 2 दिवस आपण पाऊस पाहिला. त्यानंतर आयोजकांनाही भरपूर मेहनत करावी लागली. राम पाटील, प्रवीण म्हात्रे, नितीन पाटील, मोरेश्वर पाटील, जयेश म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे सोमेश पाटील असतील खास करून. पहिल्या सत्रात 39 धावा झाल्या, आता 40 धावा इथे करायच्या आहेत. सुंदर व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर मानद सिरेकची बाईक आपल्याला पाहायला मिळेल. 28 तारखेला कोणता खेळाडू या स्पर्धेतनं मालिकावीरचा मानकरी ठरेल त्यासाठी आपण पाहिलं तर स्वर्गीय हरिचंद्र शेठ बंडू पाटील कोळेगाव व स्वर्गीय रणजित कृष्णा म्हात्रे देसाईगाव यांच्या स्मरणार्थ श्री रणजित हरिचंद्र पाटील व अजित हरिचंद्र पाटील कोळेगाव यांच्या मानद सिरेकची बाईक या स्पर्धेत आम्हाला उपलब्ध झाली. 40चं टार्गेट आहे. त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतो विनोदजी रतन पाटील, आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रमोदजी रतन पाटील, अर्थातच राजू दादा काटेजे, माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील, योगेश पाटील माजी सरपंच घारिवली, रवी अनंत म्हात्रे, रवी सुदाम म्हात्रे, फोर्टीप्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. त्यानंतर या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभली. बाबाजी पाटील साहेब, नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील साहेब, गुरु म्हात्रे साहेब देसाईगावचे, रमाकांत मडवी साहेब असतील, तकदीर खान साहेब, साईनाथ भोईर साहेब, चंदनजी भगत, सुभाष भोईर साहेब, रामदास ढोणे साहेब, राहुलभाई पाटील, राम माळी, ओमी धरे, विनोद जयराम खान, मोतीराम दळवी, प्रमोद मडवी, संतोष पाटील. वळू आपण मॅचच्या दिशेने पहिल्या षटक घेऊन येतो गोलंदाज यश चौधरी. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत वाडीच्या लोंगाणला क्षेत्ररक्षक आहेत स्वप्नील आहे तिथे. स्कोरिंगची भूमिका सुद्धा आम्हाला आज त्यांची लाभली स्वप्नीलची. तो स्वप्नील तुम्ही पाहतायत क्षेत्ररक्षण करत असताना नवपाडा संघाच्या वतीने सिंगल ने खातं खोललं होतं ते जयनमान दातिवली टीमचं. 40 टार्गेट या मॅच मध्ये. पिंट्या जोशी आपण पाहिलं थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, मात्र आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी ते पुन्हा मैदानात उतरलेत. स्ट्राईक एंडला जयेश म्हात्रे. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचा होता. चेंडू भरपूर वेळ हवेत, क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने गेले होते, प्रयत्न खूप चांगले केले होते. 2 धाबा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. त्यात आजच्या दिवसात आपण पाहिलं तर संजय सावंत, जैन सरांची खूप चांगली भूमिका राहिली आहे पंचांच्या भूमिकेत. आमचे स्कोरर बिपिन दुबे, त्यानंतर GTC वाहिनीचे कौतुक करेल. त्यानंतर आमचे डीजे, त्यानंतर व्यासपीठाची जिम्मेदारी मात्र. हा चेंडू स्वीपचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, स्वप्नील खूप वेगाने धावतायत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 5 धावा, 10च्या सरासरी धावा करायच्या आहेत. 5 धावा आतापर्यंत धावा कधी राहिलेत. दुर्गेश आणि दुर्वेक व्यासपीठाची जिम्मेदारी मात्र त्यांच्याकडे. पाण्याची व्यवस्था सुद्धा ते मान्यवरांना करतायत. जो काम आयोजकांनी दिलंय ते सर्वजण आपण पाहिलं तर व्यवस्थितरीतीने पार पडतायत. 6 धावा खर्च केलेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. सुनील यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपल्याला आनंद पाहायला मिळतो. आमचे कॅमेरामॅन ते आपली भूमिका चोख बजावत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या वरून. निवृत्ती मात्रेच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला षटकार.
तो षटकार आलाय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 12 धावा. लगेच जयेश म्हात्रे काहीतरी चर्चा जरूर केली निवृत्ती म्हात्रे. 12 धावा आल्यात ऑलरेडी. ही चर्चा त्यांनी केली असेल. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज निवृत्ती म्हात्रेची खेळी होईल समाप्त. तर इथे निवृत्ती म्हात्रेची खेळ समाप्त होते. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा अजून या मॅच मध्ये करायच्या. पहिल्या सत्रामध्ये 5 विकेट गेलेत नवाबाडाचे. विकेट टॉसला सुद्धा भरपूर महत्व आहे. देसाई अध्यक्ष चषक 2 वेगळ्या संकल्पना या स्पर्धेत आपण पाहिल्या तर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच तुम्हाला पाहायला मिळते. बॉक्स पाण्याच्या मैदानात उपलब्ध करण्यात आले. त्यानंतर 2 स्टँड हे 2 बदल या वर्षी आपल्याला पाहायला मिळतात देसाई अध्यक्ष चषक मध्ये. वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रणजित कृष्णा म्हात्रे स्टँड आणि स्वर्गीय विशाल पाटील स्टँड. त्यानंतर उमेश विष्णू भोईर स्टँड आणि रिची म्हात्रे स्टँड असे 2 स्टँड आमच्या प्रेक्षकांसाठी आहेत. भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे आपण जास्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण पाहिला तर 28 नोव्हेंबर आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक जरूर उद्या परवा आणि शेवटच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः कॅप्टन आलेत विशाल मडवे आणि तो गोलंदाज ओमकार जोशी येत आहेत. पहिल्या मॅचचा हिरो. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. ओमकार. हा चेंडू ऑप्शनच्या भरपूरच बाहेर आहे. पंचाने पाहिलं वाईट घोषित केलंय. एक धाव मिळते. धावसंख्या 13. 18 चेंडू आणि 27 धाव म्हणजे जी सरासरी बिपिन 10.00 ची हवी होती ती आता 9.00 ची झाली. कुठेतरी थोडीशी कमी झाली. ओमकारला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल ओमकार जोशीला. आणि टॅलेंट भरपूर या खेळाडूमध्ये. फुलटॉस चेंडू होता. ठरवून खेळत आहेत त्यामुळे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा वेग येत आहे. या चुका टाळाव्या लागतील नवापाडा टीमला. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 15. 25 धावा अजूनही दूर आहे. 25 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. कारण 40चं टार्गेट आहे. 15 झालेत. 25 अजूनही करायचे आहेत. ओमकार गोलंदाजी मार्कवर. खेळपट्टी सुद्धा खूप चांगली आहे. आणि मैदान आपण पाहिलं तर ग्रास इथे जयेश म्हात्रे कुठेतरी घाई दाखवत आहे. थोडीशी डॉट चेंडूची ते समाप्ती होते. हल्ली ग्राउंड म्हटलं तर आपण ग्रास जास्त बिपिन आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भरपूर सुंदर ग्रास तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे फिल्डिंग करण्यासाठी सुद्धा आता ज्या प्रकारे जयेशनी डाय मारली त्याला माहिती दुखापत होणार नाहीये. न्यूझीलंड ग्राउंड असं बिपिनने उल्लेख केला. ग्रास असल्यानंतर खेळाडूंनाही भरपूर मजा येते. दुखापत होण्याचे चान्सेस कमी राहतात. मैदानाची भरपूर काळजी घ्यावी लागते त्यासाठी. हा चेंडू बावीस धावा झालेत. 18 धावा अजूनही दूर आहे. इथे मात्र सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड स्कोर लेगला. 1 धाव. धावसंख्या 23. ते 20 धावा झाले. 17 धावा अजूनही दूर आहे.
सोमनाथ मात्र अजूनही टेन्शन मध्ये दिसत आहेत, कारण की त्यांना माहिती ते ट्रॉफी महत्वाची आहे दातोली टीमसाठी. त्यामुळे सोमनाथ यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी दिसते, कारण त्यांना माहिती आहे अजूनही 17 धावा इथून करायच्या. आणि निवृत्तीची विकेट ज्यावेळी गेली त्यावेळी त्यांना भरपूर टेन्शन झालं. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्रक्षे डीप मध्ये आहेत. तर डीप मधनं फेकी येणं थोडंसं कठीण आहे, मात्र ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळते. स्वप्नील आहेत, काय ॲक्युरेट फेकी होती. एक धाव मिळेल, धावसंख्या 24. 16 धावा अजूनही दूर आहे. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. काही घडू शकतं मॅच मध्ये. एखादं चांगलं षटक आलं तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो नवापाडा संघ. इथे मात्र असं वाटलं होतं ऑन साईडला खेळायचं, ऐन वेळी मात्र चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर होता. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त झाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 25, चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या 15. त्यामुळे चर्चा जरूर करतोय नवापाडा संघ. पाणी जर तुम्हाला हवं असेल तर बघा, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच केली आहे. हा एक नवीन बदल या देसाई अध्यक्ष चषक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. डीजे ₹1,00,000 तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संपर्क आपण पाहिलं तर करण म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, मयूर म्हात्रे, सुमित म्हात्रे आणि जीवन पाटील, प्रवीण म्हात्रे आपण पाहिलं तर आमच्या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहेत. त्याच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. याच मैदानात ती स्पर्धा पाहू शकाल. 25 ते 30 डिसेंबर. प्रवेश फी असेल 15,000. JTC लाईव्ह मालिकावीरसाठी बाईक तुम्ही पाहू शकाल. अटल सन्मान चषक 2021 आयोजक साहिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. भारताचे माजी पंतप्रधान अटलजी बिहारी वाजपेयी त्यांच्या 57व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा इथे या मैदानात आयोजित करण्यात आलेली आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. बारा चेंडू 15 धावा. एखादं षटक बिपिन 4 ते 5 धावांचं आलं तर नवापाडा संघ पुन्हा कमबॅक करू शकतो. मात्र तसा एखादा गोलंदाज शोधावा लागेल आता पिंट्या जोशीला. सुरेंद्रकडे ती ताकद आहे, चांगली गोलंदाजी तो करू शकतो. अनेक मॅचेस त्यांनी चांगल्या गोलंदाजी करूनही जिंकून दिल्या आहेत नवापाडा टीमला. कारण रुपेश मात्र हेही ऑप्शन शेवटला रुपेशच्या षटकात 8 ते 9 धावा जर राहिल्या तर त्या बनवायला कठीण जाऊ शकतात. मात्र दातोली संघाकडे बॅटिंग लाईनअप विनीत नाहीये, ज्या प्रकारे बाळूपाड्याने मगाशी उल्लेख केला होता. रोहित नाईक नाहीये. मात्र अजूनही आपण पाहिलं तर देवेंद्र चांगली बॅटिंग करू शकतात. भावेश दळवी, अक्षय म्हात्रे सारखा फलंदाज आहे. बॅटिंग होऊ शकते. 12 चेंडू 15 महाग नाहीये. विकेटच्या आधारावरती 14ही चालू शकतात जॉनमान दातोली टीमला. पहिला चेंडू फुल टॉस आणि फक्त दिशा दिली. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. बाबा आणि साईबाबाची शपथ. कॅप्टनने जिम्मेदारी आता घेतली या मॅच मध्ये. 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत विशालने. 9 धावा अजूनही दूर आहे. इथे मात्र असेटला खेळायचं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पिंट्या जोशीचा. जयेश म्हात्रे भरपूर दूर गेलेत. लेग बाईचा इशारा ते. किरण चेंडू द्यायचंय. खराब झाला चेंडू असं लक्ष सांगतात. 8 धावा अजूनही दूर आहे. लेगबाईच्या सोबत 1 धावा मिळाली. सुरेंद्र
राईट आर्म ओव्हर द विकेट जयेश साठी. हा चेंडू उंच गेलाय. सुरेंद्र आले, झेल ड्रॉप. 2 धावा जरूर मिळाले जयेशला. ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर चित्र आपण पाहतो. बिपिन जेव्हा जेव्हा झेल उडतो फलंदाज त्या झेलकडे पाहत राहतो. तुम्ही आता 2 धावा झाल्या नसतात, आता 6 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. सुरेंद्रने प्रयत्न चांगले केले होते. थोडासा तो थांबला, फॉस घेतला होता त्यांनी, त्यानंतर तो पुढे आला आणि तिथे त्यामुळे झेल पर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण झालंय. कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत क्षेत्रक्षय टीम मध्ये जयत. 5 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. जय हनुमान दातेली संघासमोर 5 धावा अजूनही करायचे आहेत. नागझरीच्या स्पर्धेत ऑलरेडी 3रा क्रमांक पटकावलाय जय हनुमान दातेली टीमने. भरपूर खेळाडू यंगस्टर नाहीये तिथे. चेंडू हवेत आहे. आता पुन्हा झेलची संधी नाकारता येणार नाही आणि झेल तिथे टिपलाय फलंदाज बाल. योगदान दिले विशालने या मॅच मध्ये. 5 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. आता मात्र अक्षय म्हात्रे येत आहेत आणि जयेश म्हात्रे ही जोडी मैदान तुम्हाला पाहायला मिळते. यंगस्टर सुद्धा आपल्याला भरपूर पाहायला मिळतात जय हनुमान दातेली संघाकडे. जुळे खेळाडू आपण फुलटा चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित झालाय आणि इथे मात्र बघायचं पंचांचा इशारा येतोय. षटकार आणि जय हनुमान दातेली पोहोचले या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय आणि आता मात्र सोमनाथ म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. केलं होते जयेश म्हात्रे आपल्याला बोलवत आहेत. सुपान